हॅलो गाईज, आज आम्ही चाललेलो आहे RCT मॉलला. माझी बहीण आणि ओवीसोबत आता आम्ही चाललो आहे गेम झोनमध्ये, म्हणजेच टाईम झोनमध्ये, RCT मॉलमध्ये फन, मज्जा, एन्जॉयमेंट करायला. पाहू शकतात असे थोडेसे व्हिडिओज मी क्लिक करून घेतलेले आहेत माझे, तुम्हाला RCT मॉल दाखवण्यासाठी. ओवीन, मी आणि माझी बहीण आणि तिचा मुलगा असे करून आम्ही RCT मॉलमध्ये खूप एन्जॉय केला. आता हे आम्ही टाईम झोनमध्ये आलेलो आहे. हा एक गेम आहे, ह्यात त्याला देवेशला बसायचं आहे आतमध्ये. 200 रुपीज तिकीट होती याची. 10 मिनटासाठी आतमध्ये हॉरर मूवी दाखवतात, आपल्या बऱ्या आपण चॉईस करू शकतो. देवेशला आम्ही त्यामध्ये बसवलेलं आहे. आता 10 मिनटासाठी आतमध्ये जायचे 200 रुपये घेतात फक्त. ओवीन अजून लहान आहे म्हणून ओवीन बसू शकत नाही, देवेश बसलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ओवीनला हा गेम दिलेला आहे मी ओपन करून. आता हा स्वॅप करेल, क्लिक करायचं. रशिवडीसारखा हा गेम आहे, ह्याच्याने पॉईंट कलेक्ट होतात आणि ते पॉईंट कलेक्ट झालेले आपल्या कार्डमध्ये ॲक्टिवेट होतात. 20 पॉईंट, 50 पॉईंट, 100 पॉईंट, आणि नंतर ते आपण पॉईंट्स सगळे मिळून आपण त्यात शॉपिंग करू शकतो. त्या पॉईंट्सनी कार्ड असतं असं हे गेमचं, त्यात आपण रिचार्ज करू शकतो 500चा, 1000चा, 2000चा. आम्ही कसं एकदमच करून ठेवलेलं आहे, म्हणजे कधीतरी आपण महिन्यातून एकदा आपल्या मुलाला घेऊन जाऊ शकतो RCT मॉलमध्ये. 4-5 असे गेम खेळवायचे त्याला आणि घेऊन यायचं घरी. आता सुट्टीमध्ये हेच करायला लागणार आहे आपल्याला, काही ना काही करमणूक. सध्या 1 महिना क्लासेस चालू होईपर्यंत तरी असा हा गेम खेळतो आहे तो खूप आवडीने. त्याचे पप्पा नाही आहेत, पप्पा असते तो अजूनच तो जास्त एन्जॉयमेंट करतो. किती खुश होतो आहे तो. असे छान छान. हा 70 रुपीजचा एक गेम आहे. 75, 70, 85 असे गेम आहेत एक तिथे. त्यानंतर हा डायनासॉरचा गेम आहे. पाणी येतं त्या गेम मशीनमधून बाहेर, ते आपण मारायचे. समोर स्क्रीनवरती असे कार्टून दिसतात, त्यांना आपण पाण्याने मारायचे. असा हा गेम खेळला तो. त्याचे पण पॉईंट्स येतात, ते पण तो बघतो किती पॉईंट्स कलेक्ट झालेत माझे. हे असं पाणी येतं, स्प्रे आपण करायचा स्क्रीनवरती, मग ते मरतात प्राणी. हे बाजूला खूप सारे असे गेम आहेत. बास्केटबॉल आहे, किती जीव तोडून खेळतोय बघा हा पॉईंटसाठीच. खूप आवडतं त्याला. RCT मॉल त्याचा फेवरेट आहे. हा गेम जास्त फेवरेट आहे त्याचा. आल्यावरती हा गेम खेळतो तो. त्यातनं असा स्मोक बाहेर येतोय. ते काय हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही त्या धुराचा, म्हणजे स्मोकचा. त्यानंतर हा 3rd गेम आहे. ह्या स्क्रीनवर असे कार्टून येतात, छोटे छोटे किड्यासारखे स्नेक. त्याला आपण मारायचं. स्नेक आहेत छोटे छोटे, ते मारून पॉईंट कलेक्ट होतात. लहान मुलांचा असा गेम आहे हा पण. 65 रुपीजला काहीतरी होता. आमचं कार्ड प्रीमियम आहे म्हणून 10 रुपीज ऑफ असतात त्याच्यामध्ये, नॉर्मल कार्डमध्ये नसतात. जी प्राईज आहे तेवढ्यालाच पडतं, 75लाच. किती फास्ट एकदम मारतो आहे बघा स्क्रीनवरती, मरत नाहीत म्हणून पॉईंट्स कलेक्ट करायला. आणि बाजूला त्याचा भाऊ आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा देवेश, सांगतो आहे त्याला, पण तो काय ऐकत नाही आहे कोणाचं. ते देवेश बसला आहे या गेममध्ये, मध्ये दिसत आहे तो बरोबर बसला आहे. हॉरर मूवी स्टार्ट झालेली आहे, स्क्रीनवर अशी दिसते ती मूवी. ते छोटेसे कॅप्चर केलेत व्हिडिओ मी त्याचे. आता चालू झाली आहे ती गाडी. हे अशी हॉरर मूवी असते आतमध्ये. आपण असं वाटणार की आपण आहे त्याच्या आतमध्ये आणि आपण भूताला, हॉररला मारतो एकदम. आणि ते बटन असतं साईडला, ते प्रेस करायचं. तर त्यालाच माहिती आहे आतमध्ये काय दाखवलं, कारण त्याची मान पूर्णपणे खालीच होती टी व्हीची.
मोठी मोठी मुलंच जास्त करून ह्याच्यात बसतात, पण त्याला खूप आवड आहे म्हणून तो बोलला मी बसतो करून ह्याच्यात. 10 मिनटाचा हा शो आहे असा 200 रुपीजमध्ये. 7+ वरतीच पाहिजे आणि 4 फीट त्याची हाईट पाहिजे. हाईट 4 फीटच्या वरतीच पाहिजे हाईट. ओविन खूप लहान आहे म्हणून त्यात तो बसू नाही शकला. तो बघून मजे घेत होता ओविन देवेशचे, की देवेश काय करतोय, त्या भूतींना मारतोय की नाही. असा हॉरर मूवी दाखवतात स्क्रीनवरती. देवेश बघा तुम्ही खालीच मान करू नये, मधोमध बसले, दोघांच्या मध्ये बसले. हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे देवेश, जो आता 10 इयर्स प्लस झालेला आहे. 11 इयर्सचा आहे तो आता. 6th स्टँडर्डला आहे तो आता. तो जास्त काही गेम खेळला नाही. बाईकचे पण 2 जण गेम खेळले. नॉर्मल 2-3च गेम खेळला तो. हे बाईक कॉम्पिटिशन होतं. ह्याच्यामध्ये काहीतरी देवीचा 9वा नंबर आला होता आणि ओविनचा 3rd आलेला. तर ओविन त्याला चिडवत होता की माझा 3rd आला, तुझा 9 आला नंबर. हे अशी बाईक हलते आणि आपण असं फर्स्ट रँकवर यायचा प्रयत्न करायचा, ब्रेक लावून. खूप फास्टमध्ये हलते ही बाईक. आता ओविन बसला आहे 2nd टाईमला. आधी तो बसला, मग आता ओविन बसला. 100 रुपीजचा काहीतरी गेम आहे हा बाईकचा. त्याला फर्स्ट पाहिजेच असतं, पण नशीब 3rd आला तरी काय बोलला नाही टायमाला, नाही तर तो लय रागवतो. फर्स्ट नाही आला तर फर्स्ट नाही तर 2nd त्याला पाहिजेलच असतं. तरी प्रयत्न करून 3rd आला तो. किती फास्ट चालवतोय बघा बाईक तो, त्याच्या पप्पांसारखाच करतो. आवड आहे त्याला बाईकची, गाडीची खूप. तरी मी मध्ये मध्ये असे बटन प्रेस करत होती त्याला पुढे जाण्यासाठी, पहिला नंबर येण्यासाठी. तर बाईकचा गेम खेळून झाला. तर इथे काहीतरी शो होता एक, तिथे तो पार्टिसिपेट करतो देवेश. पोगोचा होता, धुरंधर आलेले पोगोचे हे असे कार्टून बनवून छोटी छोटी मुलं, आणि गाणं लावलेलं त्या सॉन्गवरती ते डान्स करत होते. छोटा भीमची टीम पूर्ण आली होती. हा असा डान्स करतोय बघा कसा कार्टून. ओविन खूप खुश झाला त्यांना बघून आणि देवेश पण खूप झाला खुश. डेली असतं वाटतं हा शो इथे RCT मॉलला सध्या. लहान मुलांसाठी छोटे छोटे गेम्स असतात, ड्रॉइंग असते, कॉम्पिटिशन असते, मग गिफ्ट्स भेटतं, आईस्क्रीम देतात ते लोक. असा हा डान्स परफॉर्मन्स चालू आहे त्याचा. त्याला बघून ओविन हसतोय की हा कार्टूनसारखा काय नसतं. तो बघा देवीच्या बाजूला जाऊन तो उभा राहिला आहे बघायला काय आहे करू. हे अशी सगळी पोरं एकत्र, त्यांना काहीतरी सांगितलं होतं बोलायला, ते बोलत आहे धुरंधरचा डायलॉग. तो आता मी ह्यामध्ये ऐकवू शकत नाही कारण की यूट्यूबची पॉलिसी आहे, ह्याच्यात ऐकवता येणार नाही तो आवाज. असा हा गेम शो होता इथे. नंतर त्यानंतर असे 2-3 गेम देवेश खेळला, ओविन नाही खेळला, देवेश खेळला. पण त्याच्यात तो हरला, जिंकला नाही. पण ड्रॉइंग कॉम्पिटिशन दोघांनी आवडीने केलं. देवेशच्या बाजूलाच जाऊन ओविन उभा राहिला आहे. नंतर छोटा भीमचा केक पण कापला त्यांनी. असा नकली केक आहे तो, असली नाही आहे, पण तो कटिंग करतो. सेलिब्रेशन केलं त्यांनी छोटा भीमचं. असं केक कटिंग करून देवेश आणि ओविन असं मागे उभं राहून बघतोय ते काय करतं ते गेम. केक खातोय खरोखरचं असं दाखवलं. बघा हसतोय ओविन माझ्याकडे बघून. मी व्हिडिओ क्लिक करते, तो बघतोय आणि हसतोय की हे लोक काय करतात ते नकली केक. तो सांगतोय की मला भूक लागली तर मी खातो आणि जातो. हा असा ह्यांचा शो असतो RCT मॉलमध्ये लहान मुलांसाठी. नेहमी असतो असा शो. नंतर भरपूर जणांनी त्याच्यासोबत फोटो क्लिक्स केले, त्यांच्यासोबत उभे राहून. बॉडी दाखवतो असा तो पोझिंग. ओविन काय आमचा नजर त्याच्याकडे बघून हलवतच नाही. हे नंतर त्याचं छोटा भीम असं करून गाणं वाजायला सुरू झालेलं आहे.
ओविन त्याला बघतच राहिलेलं आहे. छान डान्स करतात ते लोक. पैशासाठी माणूस किती काय काय करायला लागतं बघा. त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं आहेत जे बनले आहेत. छोटा भीम त्यांची टीम आहे म्हणजे पूर्ण असे डान्स करतात. त्याला चालता पण नव्हतं येत. 2-3 जण त्याला पकडून आणत होते आणि ओविन देवेशला बोलतो तिकडे बघ ना दादा कसं डान्स करतात ते करून. असा डान्स चालूच होतो त्यांचा. अर्धा तास तरी आम्ही तिकडे उभेच होतो असं डान्स बघत. त्यानंतर टॅटूचं होतं त्यांच्याकडे फ्रीमध्ये हातावर टॅटू काढायचा. ते पण ओविनने काढून घेतला टॅटू. ओविनला वाटलं की जरा जास्तच भारी काढतील टॅटू. बघितलं तर काय फक्त चेहरा काढलेला टॅटूचा. त्याला नाही आवडला एवढा. नंतर सगळे पोरांनी फोटोज क्लिक केलेले. त्यामध्ये ओविन फर्स्टला उभा आहे. ओविन आणि देवेश पाहू शकतात तुम्ही. छोटी मोठी मुलं सगळे मिक्सअपच होते त्याच्यामध्ये. अशी ही RCT मॉलमधली छोटीशी जर्नी मी कॅप्चर केलेली आहे. अजून थोडंफार आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं. ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण होतं. त्या ड्रॉइंग दिलेली काढून त्यांनी, आपण फक्त कलर करायचं होतं ड्रॉइंगला. पुढे दाखवते मी तुम्हाला ओविन कसं ड्रॉइंग करतो आहे ते. आधी तो टॅटू काढायला जातो. हे बघा तुम्ही टॅटू काढतो तो. आता त्याचं नाव नाही मला माहिती ज्याचं तो टॅटू काढतो ते. मला एवढं कार्टून एवढं आवडत नाही. तो आणि त्याचे पप्पा जास्त करून आवडीने कार्टून बघतात. हा पोलीस आहे त्याचा व्हिडिओ फोटोज काढतो तो. आणि देवेश त्या साईडला गेम खेळतो त्याचा. त्यांचा गेम चालू आहे मुलांचा आईस्क्रीम गेम. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे देवेशने आणि खेळतो आहे तो. जो जिंकेल त्याला प्राईज आहे. आता यानंतर ते लोक ड्रॉइंग करायला जातात. देवेश आणि ओविन हे असं बसले ते लोक इथे ड्रॉइंग करायला सगळे लाईने. देवेश आणि ओविन पण बाजूबाजूला बसले ड्रॉइंग करायला. ओविनचं तर ड्रॉइंग म्हणजे खूप फेवरेट आहे. तो ड्रॉइंग करतो आहे बघा स्वतःहून. एवढा लहान आहे तो 5 इयर्सचा, तरी पण त्याला समजून तो परफेक्ट कलर मारतो एकदम. बघा किती छान कलर करतो आहे तो. नंतर त्याचा फोटो पण मी क्लिक करून ठेवलेला आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला दिसेल त्याने ड्रॉइंग केली ओविननी. आणि नंतर असं कार्ड आहे त्याला आपली स्पेलिंग स्वतःहून शोधायची त्याच्यामध्ये ती लावायची. असं ओविन शोधतोय स्पेलिंग आणि लावतो इथे. ओविन असं नेम लिहितो इथे. त्यानंतर आम्ही निघालो आणि आईस्क्रीम एक असा भेटला होता त्याला आणि ते कार्ड भेटला होता. हा आईस्क्रीम होता मार्बलचा. छान होता आईस्क्रीम. त्याचे फोटो क्लिक केले त्याने आणि त्याच्या ड्रॉइंगचा पण फोटो मी क्लिक केलेला आहे. आणि देवेशसोबत पण त्यांनी फोटो क्लिक केला आहे. हा त्याचा भाऊ देवेश. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.